तर नमस्कार मंडळी, जय महाराष्ट्र. आज आपण चाललो आहे आपल्या कॉलेजला, कारण आज आपला दुसरा पेपर आहे. तर आता घरून निघलो आणि आंघोळ करून मस्त आता चाललो इकडे बसस्टॉपकडे. बसस्टॉपकडे जातं पण बाहेर अंधार आहे ना घर माझं, त्याच्याने तर बसस्टॉपच्या रोडने चाललो आहे आणि कोणीच पण नाही आणि धुकं पण वाटत आहे. बसस्टॉपवर आलं पण कोणीच नाही, मला तर कोणीच नाही वाटत आहे आले म्हणून. आता चाललो तिकडंच तर कोणीच नाही. बसस्टॉपवर पोचलो तरी कोणीच नाही. कोणी म्हणजे कसं कोणीच नाही राहणार. तर गाडी भेटली होती, मामा होता तर चाल म्हणे नेऊन सोडतो म्हणे. त्याच्याच गाडीवर बसलो आणि मग गेलो. चाललो तर आपल्या गावचा नाल्यावर गेलो. मग इकडं सरकार दवाखान्यात डायरेक्ट पोचलो. सरकार दवाखान्यापाशी पोचल्याच्यानंतर मग सोबतीचा फोन आला, म्हणे लवकर या म्हणे. लवकर चाललो. इथून सरकार दवाखान्यापाशी मग पूल बनणं चालू आहे नवीन आला, कारण तो कनेक्टिंग आहे. तर कारण ह्या आहे नंद्री चौकापर्यंत. इथून आलो मग आंबेडकर शाळेपाशी उतरून गेलो. इकडून गेलो मग बसस्टॉपवर कार्तिक होता. बसस्टॉप पण बघून दाखवून दिलं आणि मग बसस्टॉपच्या अंदर होते भारतशाळेचे पोर. हे पण आले होते, चेतन होऊन गेलो कॉलेजकडं. कॉलेजला गेल्याच्यानंतर मग हे म्हणे आम्हाला मुतायला लागली म्हणे. पोरी गेले मुताले. मग इतर आलं तर पेपर खतम झाला ना, मग चेतन बी सापडला ना हर्ष बी सापडला. इकडे गेलोच बाहेर तर मग असं कॉलेज आपलं बिटकर कॉलेज म्हणजे खूपच चांगलं आहे दिसायला, कारण काहीच नाही. मग निघलो कॉलेजमधून आणि मी तर म्हणे थांब म्हणे, तर मग थांबलो होतो 5 मिनिट. मग गेलो बसस्टॉपच्या रोडनं. मग चेतननं माझ्याकडे सायकल देऊन दिली आणि आता झालो तर आम्ही बसस्टॉपकडं. चेतन ब्लॉककडे बरं, त्याला भेटू त्याच्या ब्लॉकमध्ये.